भगवते वासुदेवाय. श्लोक 23 ते 25. तं विद्या दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रियग्रामौ विनियम्य समन्ततः शनैः शनैरूपमेद बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किश्चिदपि चिन्तयेत्. आत्मसंस्थं मनः कृत्वा न किश्चिदपि चिंतयेत. शब्दार्थ. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे, तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता, अर्थात धैर्य व उत्साह यांनी युक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समूहाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. भावार्थ. संसार म्हटला की वेगवेगळ्या इच्छा आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून येणारे दुःख असतेच. योग मार्गाची गोडी लागली की अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तरी माणूस दुःखी होत नाही. योग साधला तर दुःख टाळता येऊ शकते. काम मन लावून खूप छान करायचे. पूर्ण शक्ती बुद्धी लावून केले, समर्पणाने केले की त्यात अपयश आले तरी त्याचे फार दुःख वाटत नाही. टेनिस खेळताना जो स्पर्धक हरतो तो जिंकणाऱ्याचे अभिनंदन करतो. ही प्रथा खूप चांगली आहे. जणू तो सांगतो की मी माझ्याकडून खूप छान खेळलो, पण आज दिवस तुझा होता. तुझा खेळ माझ्यापेक्षा वरचढ झाला. खिलाडू वृत्ती अशी असते. ही संसारात असावी. काम करताना आनंद घ्यायचा, तेव्हा परिणामांचे ओझे नको. इतकं मन लावून काम करायचं की जिंकलो काय किंवा हरलो काय त्याने फरक पडता कामा नये. पहिला आणि दुसरा क्रमांक येतो, त्यांच्या गुणवत्तेत फारसा फरक नसतो. क्रमांक प्रोत्साहनपर असतो. विषय किती कळला ते महत्त्वाचे. तो यादीत नसलेल्यांनाही कळलेला असू शकतो. एका शाळेत काम करत होते. तिथल्या शिक्षिका म्हणायच्या, शिकवण्याचा आनंद ब तुकडीतील मुलांमुळे येतो. अ तुकडीतील मुले तर आधीच खूप हुशार असतात. आदर, मदत आणि कृतज्ञता ब तुकडीत जास्त पाहायला मिळते. ते शिकायला येतात, गुण मिळवायला नाही. ब तुकडीतील मुले जगाच्या शाळेत टक्के टोणपे खाऊन जास्त तयार होतात. योग ह्याला म्हणतात. क्षण जसा आहे तसा स्वीकारून जगता आले पाहिजे. अपेक्षांनी त्यातला आनंद हरवतो. आज जेवत असताना उद्या काय मिळेल ह्याची चिंता नको. कल्पनेने माणूस जास्त घाबरतो. उद्या काय होणार हे खरं तर कोणीच सांगू शकत नाही. संकल्प म्हणजे कामना, इच्छा. प्रभव म्हणजे त्यातून उत्पन्न होणारे. संकल्पातून विकार निर्माण होतात. विकल्प म्हणजे तर्क. योगामुळे इच्छा, विकार आणि विचार या सर्वांना आळा घालता येतो. आपण आजमध्ये जगायला शिकतो. कोळी कीटक जाळे विणतो, पण त्यात स्वतः अडकून पडत नाही. आपले मन जाळे विणते, त्यात बुद्धी अडकते. मन जाते पुढचा घोळ घालायला, बुद्धी अडकते मागेच. योगामुळे हे टाळता येते. मन, शरीर आणि बुद्धी एकाच जागी हवी असेल तर योगा इतका दुसरा चांगला पर्याय नाही. मन आणि बुद्धी एका जागी असेल तरच आपण समाधानी होऊ शकतो. त्यांना जर विचारात, कल्पनेत विहार करायला सोडले तर सगळ्यात दुर्दैवी जीव आपण आहोत यावर त्यांचे एकमत होते आणि मग आपण असमाधानी होतो. आमचे एक शिक्षक होते. त्यांनी एक खूप छान सूचना दिली होती. वर्गात शरीराने असता पण मनाने सुद्धा असाल आणि पूर्ण लक्ष देऊन शिकलात तर तुम्हाला तोच अभ्यास परत करावा लागणार नाही. मन सतत तुलना करत बसते, हे दुःखाचे मूळ कारण आहे. साड्यांच्या दुकानात किंवा लग्न समारंभात दुसरीचीच साडी जास्त आवडते,
मग आपल्याला छान म्हटलं पाहिजे याची धडपड चालू होते. ही असमाधानाची सुरुवात असते. हे सांभाळता आलं तर सुखी होता येईल. आपण कसे आहोत ते लोक का ठरवणार? सतत दुसऱ्याचं चांगलं वाटतं, आपलंही छान असतं, दिसतं तसं नसतं इत्यादी म्हणी वापरात आणल्या पाहिजेत. कल्पनेने दुसऱ्याची स्थिती कळत नाही. उगाच आपली शक्ती वाया जाते. योगामुळे ही कल्पना शक्ती सृजनात्मक गोष्टीकडे वळते आणि सकारात्मक विचार मनात येऊ लागतात. समाधी अवस्था म्हणजे निर्विचार मन. हे साधण्यासाठी खूप साधना लागते. साधना ही परिणामकारक असते. पहिल्याचा विद्यार्थी उत्तम निबंध लिहू शकत नाही म्हणून तो हुशार नाही असे नसते. पहिलीत अक्षर ओळख महत्त्वाची. म्हणून योगाभ्यास करताना तुलना करू नये. कोणाची हुशारी कशात आहे हे बघण्यात आपली शक्ती आणि बुद्धी खर्च करू नये. आपला राम कशात आहे ते शोधण्यासाठी आपण जन्माला येतो. शक्ती आणि बुद्धी अभ्यासासाठी दिली आहे. माझी आजी म्हणायची, संसारात पण राम असतो. सहन करणे हा अभ्यास आणि आपल्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला तर तो राम. तिचा राम संसारात होता. कोणाचा कामात असेल, कोणाचा गाण्यात असेल, कोणाचा चित्रात असेल, कोणाचा आणि कशात. प्रत्येक गोष्टीत साधना असते. साधना आली की अभ्यास असतोच. अभ्यासात राम असतो. राम सापडला की आत्माराम कळतो. म्हटला तर योगाभ्यास इतका सोप्पा आहे, पण त्यात सातत्य हवं. एकाग्रता आणि तल्लीनता ह्या सिद्धतेच्या पायऱ्या आहेत. उत्साह आणि आनंद हे यशाचे द्वारपाल. जिथे हे सगळे आहेत तिथे योग साधला जातो. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आपण फक्त प्रयत्न करायचे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.